जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी जयश्री लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे. मी एस्ट्रॉलॉजर, न्यूमरोलॉजिस्ट तसेच रेकी हीलर आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एक मेथड, 369 मेथड, आणि याचा वापर करून आपण कसे आपल्या आयुष्यामध्ये चेंज घडवून आणणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला पॉझिटिव्हनेस. आपण सगळ्यात आधी पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न केला पाहिजे, कारण आपल्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार हे जास्त, पॉझिटिव्ह विचारांपेक्षा 99% हे आपल्यामध्ये निगेटिव्ह विचार आपल्यामध्ये चालू असतात. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा जर आपण विचार केला तर त्याच्यातून आपण निगेटिव्ह हे जास्त घेतो. एखादं सिरियल जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण जे निगेटिव्ह आहेत की काय वाईट घडलं याच्याकडे आपला जास्त कल असतो, आणि आपण जे पॉझिटिव्ह आहे त्याच्याकडे आपण जास्त विचार करत नाही. त्यामुळे काय होतं की जे प्रॉब्लेम आहेत आपले ते वाढत जातात, कमी होण्याऐवजी ते वाढत जातात, कारण आपण त्याचा सतत विचार करत राहतो. आपण पॉझिटिव्ह विचार करत नाहीत, आणि ह्या विचारांचा आपल्या आयुष्यावरती खूप परिणाम होतो, पण ते आपल्याला माहिती नाहीये. कारण पॉझिटिव्ह जितका तुम्ही राहाल तेवढ्या आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह घटना ह्या घडत राहतात. तर ह्या संदर्भामध्ये आपण एक मेथड आपण याच्यामध्ये वापरणार आहोत, 369. तर हे मेथड वापरण्याचा उद्देश काय, तर आपण 3 वेळेला पॉझिटिव्ह विचार त्यामुळे का होईना पण आपण करत जाणार आहोत. तर आपण इथे रायटिंग करणार आहोत. तर रायटिंग कशा पद्धतीने करायची, तर एक वाक्य घ्या. आता समजा आपल्याकडे आर्थिक अडचणी आहेत आपल्याला. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसा आहे. सगळ्यांना पैसा हवा आहे, आणि ह्या पैशांसाठीच आपण इथे याचा उपयोग करणार आहोत. तर आपण एक विचार करायचा की आपल्याला किती इन्कम हवी आहे, किंवा कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला घर हवं आहे, तुम्हाला गाडी हवी आहे, कुणाचं काही स्वप्न आहे, तर मग ह्या स्वप्नांचा पाठपुरावा तर आपण करतच आहोत. आपण त्यासाठी प्रयत्न हा करणारच आहोत आणि करायचाच आहे. त्याशिवाय ती स्वप्न पूर्ण होणार नाहीत. अगदी आर्थिक जरी असतील तरी सुद्धा जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाहीत, जे आहे त्यातच जर तुम्ही सुखी समाधानी तर सध्या कोणीच नसतं, पण जे आहे त्याच्यामध्ये आपलं पुढचं जे बेनिफिट मिळणार आहे ते होणारच नाही. त्यासाठी तुम्हाला सतत प्रयत्नशील राहून कार्यरत राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यासाठी सतत काहीतरी कार्य करणं, सतत त्या गोष्टीचा पाठपुरावा करणं हे महत्वाचं आहे. तर तुम्ही एक समजा तुम्हाला 5 लाखाची किंवा 50,000ची, 1 लाखाची, ज्याला काही आवश्यकता आहे, तर अशा गोष्टीसाठी आपण ही मेथड यूज करणार आहोत. तर आपल्याला काय करायचंय, तर सकाळी 3 वेळा हे जे वाक्य आहे ते आपल्याला रायटिंग करायचे, आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये ते रायटिंग करायचे की मला ती गोष्ट मिळालेली आहे, माझं घर बनलेलं आहे, माझ्याकडे ही गाडी आहे, किंवा मला 50,000 रुपये मिळाले आहेत, माझी दिवसाची इन्कम 10,000 रुपये आहे, मी महिन्याला 5 लाख रुपये कमवत आहे, किंवा ज्याची ज्याप्रमाणे, म्हणजे समजा तुम्ही जर आता 10,000 महिन्याला कमवत आहेत किंवा 20,000 कमवत आहेत, तर अचानकपणे तुम्ही 5 लाख जर लिहिले तर ते थोडस वेगळं होईल. तर त्यासाठी तुम्ही आपल्या याच्याप्रमाणे, म्हणजे समजा तुम्ही 10,000 कमवताय, 20,000 कमवताय, 25 कमवताय, तर तुम्ही 1 लाखापर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये नमूद करू शकता की मी महिन्याला 1 लाख रुपये कमवत आहे. किंवा जर तुमचा व्यवसाय असेल तर त्याप्रमाणे माझी दिवसाची कमाई 10,000, 20,000, जी काही तुम्हाला वाटते की ती त्या टार्गेट पर्यंत मला पोहोचायचं आहे, तो टार्गेट तुम्ही याच्यामध्ये आपल्या माइंड मध्ये ठेवून त्याप्रमाणे तुम्हाला कृती करायची आहे. हे जे वाक्य आहे सुरुवातीला, हे 9 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत तुम्हाला हे वाक्य लिहायचं आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स मध्ये की मी महिन्याला 1 लाख रुपये कमावत आहे. आधी तुम्ही हे 3 वेळा लिहिल्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला 3 वेळा थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स असं 3 वेळा तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर दुपारी 12 ते 3 12 ते 3च्या दरम्यान तुम्हाला हे वाक्य 6 वेळा लिहायचं आहे, आणि तुम्हाला 6 वेळाच थँक्यू युनिव्हर्स असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 6च्या नंतर 9 वाजेपर्यंत 6च्या नंतर 9 वाजेपर्यंत तुम्हाला हेच वाक्य, सेम वाक्य तुम्हाला 9 वेळा लिहायचं आहे, आणि थँक्यू युनिव्हर्स हे तुम्हाला 9 वेळाच लिहायचं आहे.
याच्यामुळे काय होतं की फ्रिक्वेन्सीमध्ये, म्हणजे आपण जे युनिव्हर्सला थँक्यू बोलतो, आपण जे आभार व्यक्त करतो, आपण जे हे आहोत त्याचे आभारी आहोत, धन्यवाद जो आपण देतोय, ते आपण जितक्या जास्त वेळा युनिव्हर्सला धन्यवाद देऊ, तितक्या जास्त वेळा आपलं जे मॅनिफेस्टेशन आहे, आपली जी जे आपले माइंड आहे ते आपण धन्यवाद दिल्यामुळे आपल्यामध्ये पॉझिटिव्हनेस हा जास्त वाढत जातो. आणि धन्यवाद हा द्यायचाच आहे. जितक्या जास्त वेळा तुम्ही मनामध्ये धन्यवाद द्याल आपल्या कोणत्याही गोष्टीसाठी, तुमच्याकडे जे आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला धन्यवाद द्यायचा आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही हे लिहायचं आहे, 9 वेळाच तुम्हाला थँक्यू युनिव्हर्स असं लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर एका दिवसाचं तुमचं हे पूर्ण होणार आहे. तर असं तुम्हाला सलग तुम्ही लिहित जा, काही हरकत नाहीये, पण तरी सुद्धा तुम्ही 30 दिवस तरी हे आहे हे वाक्य लिहा, पहा तुम्ही तुमच्या याच्यामध्ये काय चमत्कार होतोय तुमच्या आयुष्यामध्ये. कारण याच्यामध्ये खूप असं तुम्हाला अचानकपणे संधी चालून येतील, जे तुम्हाला समजणारही नाही की आपल्याला संधी चालून आलेली आहे. तुमचं माइंड सेट होऊन जाईल की आपल्याला एक्झॅक्टली काय करायचंय, कारण रोज आपण त्या पॉझिटिव्हनेस मध्ये तुम्ही जाणार आहात. आणि तुम्हाला नक्की याचा बेनिफिट होणार आहे. तुमचं माइंड हे पॉझिटिव्ह जर असेल तर तुम्हाला अनेक संधी ह्या चालून येतील आणि तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या हळूहळू कमी होतील. आणि पॉझिटिव्ह विचारांकडे तुम्ही जास्त हे कराल. पॉझिटिव्ह विचार हे जास्त ह्या वेळामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह विचार जास्त करायचे आहेत की आपण काय करू शकतो यासाठी. हे सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ठरवायचं आहे. तुमचं टार्गेट तुम्ही ठरवायचं आहे आणि नक्कीच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत हळूहळू का होईना पण तुम्ही पोचत जाल. हे 30 दिवस झाल्यानंतर तुम्ही पुन्हा एका दिवसाचा गॅप देऊ शकता आणि सलग तुम्ही कंटिन्यू ही मेथड जी आहे ती यूज करू शकता. आणि पहा तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या अगदी 3 महिन्यांमध्येच तुम्हाला याचा बेनिफिट, तुम्हाला याचा लाभ तुम्हाला दिसण्यात येईल. एका महिन्यात तर येईलच येईल, पण जर तुम्ही कंटिन्यू 30 दिवस झाल्यानंतर एक गॅप द्यायचा मध्ये आणि त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा ही प्रक्रिया जी आहे ती चालू ठेवायची आहे, तर तुम्हाला याचा नक्की बेनिफिट मिळेल. तसेच आपल्याकडे मनी मॅग्नेट ब्रेसलेट सुद्धा आहेत. मी न्यूमरोलॉजिस्ट असल्यामुळे अंकशास्त्रानुसार म्हणजे तुमच्या जन्मतारखेनुसार सुद्धा तुम्हाला ब्रेसलेट बनवून दिले जाते. म्हणजे तुमच्या जन्मतारखेमध्ये कोणते नंबर नाही आहेत आणि कोणते नंबर आहेत, कोणते नंबर तुम्हाला पॉझिटिव्ह ऊर्जा देणारे आहेत, तर त्याप्रमाणे आपण ब्रेसलेट बनवून दिले जातो. तसे तुमची अंकशास्त्रीय जी कुंडली आहे ती सुद्धा तुम्हाला बनवून जर पाहिजे असेल, कारण त्याच्यामध्ये सुद्धा आपण कोणत्या ग्रहाचा तुम्हाला जप करायला पाहिजे, तुम्हाला काय शुभ फळे कोणत्या ग्रहामुळे तुम्हाला प्राप्त होणार आहेत, कोणत्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे, कोणता मंत्र जाप करायचा आहे, तसेच तुम्हाला ह्या ज्या मेथड आहेत ह्या कशा पद्धतीने तुम्हाला युजफुल होतील हे सगळं काही डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगण्यात येईल. तुमची पूर्ण अंकशास्त्र जी कुंडली आहे ती आपण इथे बनवून देणार आहोत आणि तुमचं ब्रासलेट सुद्धा तुम्हाला मिळेल. तर तुम्हाला जर या संदर्भातली माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि आमच्यापर्यंत ह्या संधीचा जो आहे तुम्ही लाभ घ्या अवश्य. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.